हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी क्वार्टरमधलं एकदम छोटंसं लाकडाचं जुनं पुराणं कपाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे मी माझे कसे ॲडजस्ट करते तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि मी ज्या क्वार्टरमध्ये राहते तर माझ्या वरच्या रूममध्ये केरळवाली आहे, तर ती गावाला गेलेली आणि तिला सांगितलेलं की तिकडून मस्त 2 व्हाईटवाल्या साड्या घेऊन ये, तर ती घेऊन आली। त्यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि मिशोवरून एक पर्स मागवलेली, जर तुम्ही आई आहात किंवा होणार आहात तर त्याच्यासाठी भरपूर फायदेमंद आहे आणि कमी बजेटमध्ये। तर तिची लिंकसुद्धा मी पाठवेल आणि तिचा रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला पुढे मी देतेच। तर आता ही ते कपाटातले कपडे काढून घेतलेत, एकदम सारा पसारा काढलेला नाही आहे, थोडी कपडे काढून घेतलेत आणि कपाटात भरपूर पसारा झाला आहे। लहान मुलं असले की कपाटामध्ये पसारा होतो, जर त्यांना कोणते कपडे घ्यायचे आहे तर ते एक कपडे घ्यायचे असेल तर बाकी सगळे कपडे विस्कटून ठेवतात। घरातले मोठेसुद्धा आपणसुद्धा आपल्याकडूनसुद्धा तशा चुकी होतात। तर आता डिलेवरी झाल्यापासून माझं कपाट काही साफ झालं नव्हतं। मम्मी इथे आम्ही शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांनी लावलं होतं तिथून तसंच। तर आज मी आवरायला घेतले आणि तुम्हाला माहितीच आहे की मी घरातली माझी सगळी कामं थोडी प्रत्येक दिवसाला आवरायला घेते। तर आज कपाट घेतलं आहे आणि आता फोल्ड करते, कपडे वेगवेगळे काढून घेते। कॉटनचे कपडे वेगळे किंवा फिडिंगचे माझे जे ड्रेस आहे तर ते वेगळे ठेवते। थंडीतले कपडेसुद्धा सगळे एकत्र झालेत। रुद्राचे शाळेचे कपडे, विंटरचे तिचे शाळेचे कपडे, पूर्ण पसारा झाला होता। आणि माझे सिल्कवालेसुद्धा जे ड्रेस आहे तर ते सुद्धा वेगळे ठेवते। आता गरमी चालू झाली तर गरमीमध्ये कॉटनचे कपडे घालायला एकदम मस्त आणि आपल्यालासुद्धा कम्फर्टेबल वाटतं। तर जितके माझे कॉटनचे कपडे आहेत तर ते आता व्यवस्थित लावून घेते। मला जसे पटापट सापडतील त्या पद्धतीने लावते। आता इथे पाहू शकता, हे लाकडाचं कपाट एकदम छोटंसं। पहिलं ह्या रूममध्ये मोठं कपाट होतं, पण आम्ही येण्याच्या आधी राहत होती तर तिने त्या वरच्या तिच्या मैत्रिणीला ते देऊन टाकलं, तिकडे ते शिफ्ट केलं। त्याच्यामुळे आता आपल्याला घेता येत नाही, मग जे आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचं। आता इथे मी ते पहिलं साफ करून घेते, भरपूर धूळ वगैरे बारीक जाऊन बसते आपल्याला न कळत, तर ते पुसून घेते ओळ्या कपड्याने। फॅन लावला आहे तर सुकल्यानंतर आता खाली पेपर टाकून घेते। तुम्ही काही टाकू शकता, जर तुमच्याकडे मॅट असेल किंवा चांगले कपडे असतील कॉटनचे जे तुम्ही वापरत नाही तर ते सुद्धा तुम्ही खाली टाकू शकता, म्हणजे जेणेकरून आपले कपडे खराब होणार नाहीत, कपाटसुद्धा व्यवस्थित राहील। आता इथे मी जेवढे कप्पे आहेत तेवढ्या कप्प्यांमध्ये पेपर लावून घेतलेत आणि कपडेसुद्धा इथे फोल्ड करून ठेवले। तुम्ही पाहू शकता प्रत्येकाचे कपडे वेगळे फोल्ड केलेत। जास्त करून माझेच कपडे आहेत, रुद्राच्या पप्पांचे तर ते दुसरं छोटंसं कपाट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं सगळं ॲडजस्ट केलं आहे। आता ह्या कपाटामध्ये माझं आणि रुद्राचं, बाळाचं तर वेगळंच, बाळाचं मी काहीच मिक्स ह्या कपाटामध्ये केलेलं नाही आहे। आता रुद्राचे टी शर्ट आहे तर ते व्यवस्थित फोल्ड करून ते लावून ठेवलेत, जेणेकरून तिला जे पाहिजे तर ती व्यवस्थित घेऊन, व्यवस्थित तर घेत नाहीत मुलं, आपण दिलं तर ते राहू शकतं व्यवस्थित, पण मी आता लावून ठेवते, माहिती नाही किती दिवस तसंच राहणार आहे। आणि इथे मी कोणत्याही प्रकारचे बास्केट वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे की कपाटामध्ये ते व्यवस्थित कपडे ठेवण्यासाठी। एकतर छोटी रूम आहे ती आहे, कपाटसुद्धा छोटं आणि 2 ते 3 वर्षामध्ये पोस्टिंग येते, मग पोस्टिंग आले की सगळं सामान पॅक करा। ट्रॅव्हलिंगमध्ये इतकं नुकसान होतं, काचेच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू तुटून जातात, त्याच्यामुळे घ्यायला एकतर कसं तरी वाटतं। आणि घरीसुद्धा डबल टेबल वस्तू आहेतच, इथेसुद्धा डबल टेबल झालेत, त्याच्यामुळे नको वाटतं। आणि एकतर रूम छोट्या भेटतात, पुढे माहिती नाही कशी रूम मिळेल, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करायचं बघतो। आता इथे कपडे मी फोल्ड केलेली व्यवस्थित लावून घेते। वरचा कप्पा रुद्राला दिला होता, नंतर तो चेंज केला कारण का वरचा कप्पा थोडासा मोठा आहे आणि रुद्राचे कपडे थोडेसेच, त्याच्यामुळे तिला खाली दिला आहे। आणि ह्या वरच्या कप्प्यामध्ये मी माझ्या साड्या किंवा रुद्राच्या पप्पांची सिव्हिलचे कपडे हे जे आहेत ते, आणि त्यांचे जे युनिफॉर्म वगैरे आहे तर ते दुसऱ्या कपाटामध्ये मी मगाशीच बोलले तुम्हाला। त्यांचेसुद्धा सीझन वाईज कपडे चालतात, विंटरला वेगळे, गरमीत वेगळे, पावसाळ्यामध्ये वेगळे रेनकोट वगैरे असतात आणि खूप सारे ड्रेस असतात, पेटी ड्रेस म्हणा, युनिफॉर्म म्हणा, चिता ड्रेस म्हणा, भरपूर ड्रेस आहेत त्यांचे। आता ही पेटी पाहत असाल, 2 पेट्या माझ्याकडे आहेत, एकामध्ये राशन ठेवलं आहे आणि ह्या पेटीमध्ये आमचे न वापरायचे कपडे ते सगळे ठेवलेत। रुद्राच्या पप्पांची जास्त आहेत त्या पेटीमध्ये आणि 2 उशा होत्या त्या आम्ही वापरत नाही, त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकून ठेवलेत, बाहेर ठेवलं की खराब होतात।
आता ह्या टोप्या वगैरे त्यासुद्धा मी पेटीमध्ये टाकून ठेवते, म्हणजे पुढच्या वर्षी वापरायला मिळतील. पडदेसुद्धा. आणि इतके जुने कपडे झाले होते, भरपूर पसारा झालेला. जुने कपडेसुद्धा मी काढलेत. ते सुद्धा एका पिशवीमध्ये मी भरून ठेवलेत. कचरावाली आले की तिला देऊन टाकेल, ती घेऊन जातात. कारण का खूप जण इथे जुने कपडे वगैरे असतात ते त्या बाईला देतात. आता इथे ह्या साड्या तर मी जास्त नाही आणल्या, 4 ते 5 इतक्या साड्या आहेत. आणि त्यासुद्धा माझं घालणं कधीच झालेलं नाही आहे. आता 1.5 वर्ष व्हायला आले मला इथे, एकदासुद्धा साड्या नाही घातल्या. आणि ब्लाऊजसुद्धा आता तर येतच नाही आहे. काय माहिती तब्येत कधी कमी होते, तब्येत कमी झाल्यानंतर मग घालेल, तोपर्यंत असंच. मला मध्ये खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई साडीवरती व्हिडिओ बनव किंवा साडी घालणार, साडीमध्ये बघायचे आहे. कारण का मी साडी कधीच नाही घातली. व्हिडिओ जिथून मी स्टार्ट केलेत तिथून एकदासुद्धा नाही. एकदा मला वाटते गेल्या वर्षी गुढीपाडव्याला घातलेली, तर ती अशीच एकदम सिंपल, काही मला व्यवस्थित आलीच नव्हती घालायला. एकतर मला व्यवस्थित घालता येत नाही, त्याच्यामुळे मग मी साडी नाही घालत. आणि आता ह्या साड्या व्यवस्थित अशा फोल्ड करून ठेवलेत. सहसा मी जास्त करून ड्रेसच घालते, आणि ते सुद्धा लाँग ड्रेस. आणि हे जे लाँग ड्रेस आहे तर ते मी ऑनलाईन मागवते, परचेस करते. खूप जणींना मी लिंकसुद्धा पाठवले. तुमच्या सर्वांच्या कमेंट येत असतात की ताई ड्रेस कुठून घेते, ड्रेस कुठून घेते. तर ड्रेस मी सगळे माझ्या ऑनलाईन घेते. आणि आता सध्या तर मी फिडिंगचे ड्रेस घालते. जर तुम्हाला कोणाला लिंक पाहिजे असतील, अजून मी 2-3 ड्रेस मागवलेत. ते घातल्यानंतर तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर आवडले तर कमेंट करा, मी तुम्हाला ते लिंक शेअर करेल. आता इथे कपाटातला सगळा पसारा साफ केल्यानंतर इतके जुने कपडे निघालेत, जास्त करून रुद्राचे. माझेसुद्धा भरपूर आहेत, पण मी ठेवलेत की माझी तब्येत कमी झाल्यानंतर ते मी घालेल. त्याच्यामुळे मी माझ्या कुर्त्या काही काढलेल्या नाहीत. 1-2 कॉटनच्या कुर्त्या त्या जास्त खराब झालेत म्हणून काढलेत, नाहीतर त्या पण काढल्या नसत्या. कारण का मला माझे कपडे फेकायला अजिबात आवडत नाही. भरपूर मी वापर करून घेते माझ्या कपड्यांचा, पण आता कपडे टाईट झाल्यामुळे तसेच बसून आहेत. लवकरात लवकर तब्येत कमी करायच्या मार्गावरती लागायला पाहिजे. आता कपडे फोल्ड करून झालेत. रुद्राची उद्या सकाळची स्कूलची तयारी. कपडे प्रेस नव्हते करून ठेवले, तर ते करून ठेवते. भरपूर करायचे आहेत, पण आता सध्या उद्यासाठी एक ड्रेस प्रेस करून ठेवते. आज रामनवमी होती, त्याच्यामुळे स्वयंपाक नव्हता बनवायचा. युनिटमध्ये इथे भंडारा होता, तर रुद्राचे पप्पा आम्ही सगळे मंदिरामध्ये जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो आणि प्रसादसुद्धा तिथेच आम्ही खाऊन आलो. त्याच्यामुळे निवांत म्हटलं आज कपाट आवरायला घ्यायचं. तर कपाट आवरायला भरपूर वेळ गेला माझा. आणि आता हे कपडे वगैरे प्रेस करून रुद्राचे ठेवले. त्याची सकाळची स्कूलची तयारी, बेल्ट, हेअर बेल्ट, सॉक्स वगैरे काढून ठेवलेत. उद्या तिला ट्रिपला जायचं आहे म्हणून. आणि आता हे आमचं सरकारी क्वार्टरमधलं जुनं पुराणं छोटंसं कपाट, त्याच्यामध्ये मी माझे असे कपडे ॲडजस्ट केलेत. आता इथे पाहू शकता, ही मी मिशोवरून मागवलेली पर्स. नवीन आई आहात, होणार आहात, तुम्हाला अशी पर्स पाहिजे असेल कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जायला किंवा हॉस्पिटलमध्ये जायला, आपली फाईल असते तर ती घेऊन जायला, बाळाची काही कपडे हॉस्पिटलमध्ये जाताना डायपर वगैरे किंवा थोडेफार कपडे आपण सोबत घेऊन जातो, तर अशी एखादी बॅग आपल्याकडे असावी असं आपल्याला वाटतं. तर ती मी आत्ता घेतली, कारण का मला गावाला जायचं आहे म्हणून. तर ट्रॅव्हलिंगमध्ये अशी बॅग चांगली उपयोगाला येते. जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही बिंदास करू शकता. एकदम मस्त बॅग आहे, कपडासुद्धा छान आहे. 3 कलर या बॅगमध्ये आहेत, तर मी तुम्हाला लिंक पाठवल्यानंतर ते तुम्ही पाहू शकता. आणि प्राईससुद्धा रिजनेबल, 500-550 ह्या रेटमध्ये असेल. आता मी तुम्हाला दाखवते ज्या केरळवरून साड्या आले तर त्या. इथे तुम्ही पाहू शकता. ही लँग्वेज पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी केरळवरून साड्या मागवलेत. तर हो, आणि जिथे साड्या बनतात तिथून तिने ह्या साड्या आणलेत आणि प्युअर कॉटन तुम्ही पाहू शकता. तर 2 कलर, एक मरून कलरमध्ये बॉर्डर आणि एक ग्रीन मोर असलेली साडी. तर पुढे मी तुम्हाला दोन्ही साड्या खोलून दाखवते. प्युअर कॉटन साड्या आहेत आणि एकदम मस्त रिजनेबल रेटमध्ये भेटलेत. आपल्याकडे ह्या साड्या भरपूर महाग भेटल्या असत्या. तिने मी तुम्हाला प्राईससुद्धा सांगते, 500 म्हणजे 1000 रुपयामध्ये ह्या 2 साड्या आणलेत. आणि ह्या साड्या खरं म्हणजे मला मम्मीने आणायला सांगितलेल्या. तिला माहिती होतं माझ्यावरती केरळवाली राहते, तर तिला व्हाईट साड्या आवडतात, ती घालते. त्याच्यामुळे ती म्हटले की आणायला सांग 2 साड्या. तर मी सांगितलं, पण आता त्या मलासुद्धा भरपूर आवडल्यात. 1-2 वेळा मी वापरेल आणि मग तिला देईल. तर तुम्ही पाहू शकता, मस्त साडी वाटते. ब्लाऊज मस्त हिरवं मॅचिंग घातल्यानंतर छानच वाटेल. आता इथे मी साडी पूर्ण खोलून नाही दाखवत, तुम्हाला थोडीशीच दाखवले. आणि आता ही मरून कलरची बॉर्डर असलेली आणि गोंडे दिलेत ह्या साडीला. तर एकदमच व्हाईट साड्या नाही आहे, तर थोडा क्रीमी कलर ह्या साड्यांना दिला आहे, त्याच्यामुळे आणखी छान वाटत आहेत. आणि प्युअर कॉटन, मगाच बसून मी तुम्हाला सांगते.
तर ह्या होत्या केरळच्या साड्या। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।